कलम 58 राष्ट्रपती पदासाठीची पात्रता, म्हणजे ज्या व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवायची आहे त्या व्यक्तीची काय पात्रता असावी? ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, त्या व्यक्तीने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी आणि कुठल्याही लाभाच्या पदावर कार्यरत नसावी. राष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 मध्ये लिहिला आहे की अर्ज भरण्यासाठी 50 मतदारांचा पाठिंबा लागतो. ठीक आहे की 50 मतदारांचा पाठिंबा म्हणजे 50 लोकांचं मत असं लागेल, 50 मतदार जे आहे त्यांचा पाठिंबा म्हणजे की हो ही व्यक्ती नॉमिनेशनला म्हणजे ही व्यक्ती राष्ट्रपतीच्या पदासाठी निवडणूक लढू शकते आणि याच विचारावर 50 मतदारांचे अनुमोदन पाहिजे, म्हणजे ते सुद्धा हेच याच मताचे असावेत असं पाठिंबा देणारे आणि अनुमोदन करणारे. RBIकडे 15,000 रुपयांची डिपॉझिट त्यांना भरावी लागते आणि जर 1/6 मते त्यांना जर नाही मिळाली तर ही रक्कम जप्त होते. अशा काही नियम राष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 मध्ये लिहिलेला आहेत आणि आपल्या संविधानामध्ये दिलेल्या अटी राष्ट्रपती पदासाठीची पात्रता ती या प्रकारे दिलेली आहे.